उद्याची होती वटपौर्णिमा. निकोला घ्यायचं होतं ज्वेलरी. मग काय दिवसाची सुरुवात निघाली आपली भंगारपासूनच, कारण की भंगारवाला आलेला होता खाली आणि आपल्या घरी होतं भंगार पडलेलं. भंगार दिलं भंगारवाल्याला आणि त्या पैशात निघालं आपण मार्केटमध्ये आंबे आणायला. आंबे घेतले, दही पण घ्यायचं होतं आपलं, दही पण घेतलं. मग ते आलो आपल्या घरी, कारण की घरी आल्यावर आपल्याला लावायचं होतं कामाला. कारण की कोणत्या कामाला? मटकी फ्राय बनवायची होती आपल्याला. मग मटकी फ्राय बनवली विदर्भ बेशर. मग ते येऊन बघतो बाहेरचं काय खूप वारा पाऊस चालू होता. मग काय बेदी आणि पिऊ आली होती घरी आपली, त्याच्या मस्त चालू होत्या, मस्त झाल्या आणि आपल्याला जायचं होतं वटपौर्णिमाच्या खरेदीला. मग आलो मार्केटमध्ये येतच पहिले काय म्हणते निकूमध्ये आपल्याला घ्यायचा गजरा पहिले. मग गजरा घ्यायसाठी आलो तर खूप भीड होती आणि पाऊस पण चालू होता वरून. तरी पण छत्री होती तिच्यापाशी, तिनं घेतली छत्रीचा फायदा, कारण की पावसापासून वाचत होतं. मग घेतला तिनं गजरा. गजरा किती रुपयाचा? खूप असणार होता भाव. मग जाऊ दे म्हणलं, घेतला तिनं मग गजरा कसा तरी. मग घेता काय एक दुकानातून जाऊन म्हणलं आता जाऊ घराकडं, नाही म्हणे आता अजून काही काहीतरी घ्यायचं आहे. मग काय दुसऱ्या दुकानात नेलं. दुसऱ्या दुकानात काय घेतलं तिनं, काय वटपौर्णिमेचं काही वस्तू होती बारीक चुरी कसं काहीतरी, ते घेतल्या. मग ते घेऊन निघालो दुसऱ्या दुकानात कशाला अजून काहीतरी घ्यायचं होतं तिथलं. तसं करू पूर्ण मार्केट घुमून टाकलं तिनं. पोरांत पाऊस चालू होता. मग ठेच आलो आपण कुठं. मग घ्यायची होती तिला ज्वेलरी हे घेऊ का ते घेऊ का, ते पाहिणं चालू होतं तिचं खूपच सारं. मग घेतली आखरी ज्वेलरी. तिथं पण बिल फाटलं आपलं खूपच सारं. मी पण म्हटलं मनातल्या मनात बिल आपल्याच नावाचंच होतं ती आलं. तर आपली बिल भरून घेतलं आणि थेट निघालो आपल्या घराकडे. कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. उद्या पण रील येणार आपली भन्नाट, तर फॉलो करून घ्या नक्की.